तर आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी राज ठाकरे देखील उपस्थित असणार आहे। तर सध्याची दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे शिवालयात पोहोचलेले आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवालयात पोहोचलेले आहे। शरद पवारही शिवालयाकडे निघालेले आहे। तर निवडणूक आयोगाकडे 2 शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे शिवालयाकडे जाणार आहे, निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि राज ठाकरे यांचं शिष्टमंडळ हे वेगळं निवडणूक आयोगाकडे जाणार आहे अशी माहिती सध्या समोर येते। तर निवडणूक आयोगाकडे 2 शिष्टमंडळ जाणार आहे, त्यासाठी नेते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीचे नेते पोहोचताय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवालयात पोहोचलेले आहे। तर काही वेळापूर्वीच ते दोघेही आपल्या निवासस्थानावरून निघाले होते आणि आता शिवालयात ते पोहोचलेले आहे। मनसेकडून कालही या भेटीसाठी आवाहन करण्यात आलं होतं सर्वपक्षीयांना आणि त्यानुसार आता राज ठाकरे शिवालयात पोहोचलेले आहे। शरद पवार शिवालयाकडे निघालेले आहे। अत्यंत महत्त्वाची ही भेट मानली जाते। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राज ठाकरेंच्या निवडणूक आयोगासोबतच्या या भेटीवर सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवालयात पोहोचलेले आहे आणि शरद पवारही शिवालयाच्या दिशेने निघालेले आहे। निवडणूक आयोगाकडे 2 शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ वेगळं जाणार आणि राज ठाकरेंचं शिष्टमंडळ वेगळ्या वेळेला जाणार अशी माहिती समोर येते। तर जवळपास 12:15 वाजता ही भेट महाविकास आघाडीचे नेते घेणार अशी माहिती समोर आली होती। त्यानुसार हे नेते आता शिवालयाकडे निघालेले आहेत। या संदर्भात माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, राज ठाकरे उद्धव ठाकरे शिवालयाकडे दाखल झालेले आहे, मात्र यात महत्त्वाची बातमी अशी आहे की 2 आयोगात 2 वेगवेगळी शिष्टमंडळ जाणार आहेत का? याबद्दल जर म्हणायचं गेलं तर जो एकूणच महाविकास आघाडीचा आणि पत्रामध्ये असलेल्या राज ठाकरे ज्यांची नावं आहेत ते सगळे नेते, त्यापैकी फक्त काँग्रेसचे नेते जर सोडले तर शिवालय हे उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या कार्यालयामध्ये सध्या जर बघायचं गेलं तर शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळा नांदगावकर असे जे नेते आहेत ते शिवालय या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र काँग्रेसचे एकही नेते जे आहेत ते शिवालय या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे जे नेते आहेत त्याचबरोबर जयंत पाटील जे आहेत ते शिवालय या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आता त्यांची एकत्रित बैठक जी आहे ती शिवालय उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयामध्ये होत आहे। मात्र आता काँग्रेसचे नेते, नेमके काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते दिल्लीला जरी गेले असतील तरी महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांना नेमका हायकमांडकडून काय सूचना मिळालेल्या आहेत याबाबत चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण काँग्रेसचे एकही नेता जो आहे तो शिवालय या ठिकाणी पोहोचलेला नाही आहे। जर बघायचं गेलं तर वर्षा गायकवाड आणि त्याचबरोबर बाळासाहेब थोरात हे या ठिकाणी शिवालय या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांकडून सांगण्यात आलेली आहे। मात्र जे निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटण्याचं जे एकूण भेटीची वेळ होती आणि एकूण ज्या पत्रामध्ये ज्या सगळ्या नेत्यांची नावं होती त्यापैकी हर्षवर्धन सपकाळ नसतील तर मात्र काँग्रेसचं प्रतिनिधित्व इथून कोण करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण ठरल्याप्रमाणे शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, राज ठाकरे पोहोचलेले आहेत, उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आता आणखीन काही नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत। खास करून आपण बघतो की काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत।